नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण आलो आहे मेहरामगड फोर्टला. भारतातला सगळ्यात भव्य किल्ला आणि ब्ल्यू सिटीचा मुकुट म्हणून ओळखला जाणारा. जोधपूरच्या मध्यभागी 400 फूट उंच टेकडीवर असा किल्ला जो पहिल्यावरच सांगतो की मी अजिंक्य आहे. मेहरामगड फोर्ट म्हणजे सन फोर्ट. 500 वर्ष जुना, 5 किलोमीटर तटबंदी, 7 दरवाजे आणि आज 7 पॅलेसेस. भारतीयांसाठी 200 रुपये एंट्री फी आहे आणि फॉरेनर्ससाठी 600 रुपये. ऑडिओ गाईड घेतला तर त्याचे 200 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. ह्याचं टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5. हा किल्ला एकदाही जिंकला गेला नाही. फक्त 2 तोफेचे हल्ले झाले आणि त्यांचे डाग आजही गेटवर दिसतात. हा किल्ला बांधला गेला इसवी सन 1459 राव जोधाने. जोधपूर शहर त्याच्याच नावावरून पडलं. फोर्टमध्ये जायला 7 पोल आहेत. पहिला जय पोल, नावच सांगतं विजय. महाराजा मानसिंहाने जयपूर आणि बिकानेरला हरवल्यावर हा दरवाजा बांधला. पुढे फतेह पोल, 1707 अजित सिंहच्या विजयाची आठवण. या 2 गेटवर अजूनही तोफांचे काळे डाग आहेत. मुघलांनी केलेले हल्ले भिंतीवरच बघा. त्या लाल हाताचे ठसे सती झालेल्या राण्यांचे. युद्धात पती मेल्यावर अग्नीत उडी घेण्याआधी त्यांनी शेवटचा हात भिंतीवर उमटवला होता. आत गेल्यावर 7 पॅलेसेस आहेत. प्रत्येकाची एक गोष्ट. मोती महल म्हणजेच पर्ल पॅलेस. पूर्ण भिंतीवर काच आणि पांढरं काम. इथे राजा दरबार भरवायचा. शीश महल म्हणजेच मिरर पॅलेस. एका दिव्याने 100 दिवे दिसतील अशी नक्षी. आणि फूल महल म्हणजेच फ्लॉवर पॅलेस. पूर्ण सोन्याचं काम. छतावरून झुंबर लटकलेली. म्हणतात इथे राजे संगीत आणि नाचाचे प्रोग्राम करायचे. इथलं स्पेशल म्हणजे म्युझियम. इथलं म्युझियम इंडियामधलं सगळ्यात बेस्ट आहे. 9000 वर्ष जुनी पालखी, राजघराण्यातील वस्त्रे, शस्त्र सगळं काही ओरिजिनल आहे. तो कॅनन पॉईंट. इथून उभं राहिलं की खाली अख्खी ब्ल्यू सिटी दिसते. निळ्या रंगाची छपरांची घरं जणू समुद्रच. म्हणूनच जोधपूरला ब्ल्यू सिटी म्हणतात. फोटोग्राफीसाठी हा स्पॉट एक नंबर आहे. जोधपूरला आलात की ह्या किल्ल्याला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला राजस्थानमधला कोणता किल्ला जास्ती आवडला. संध्याकाळी 5 वाजता किल्ला बंद होतो. पण निघताना असं वाटतं की आपण इतिहासाचा भाग होऊन चाललोय. हा किल्ला बघायला कमीत कमी 2.5 तास लागतात. घाई करू नका. आणि हो, ऑडिओ गाईड नक्की घ्या. तोपर्यंत राम राम सा.